सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झालेत की गावोगावातील कीर्तनाचे सूर घुमू लागतात. भक्ती, टाळ, मृदुंगाचा नाद आणि विठ्ठल नामाच्या गजरात रात्र कधी संपते कळतच नाही. परभणी तालुक्यातील पिंपळ गावातही असाच भक्तिमय कीर्तन सोहळा सुरू होता. या कीर्तनासाठी जिंतूर तालुक्यातील बोर्डी आणि मुळा गावातून 3 वारकरी आले होते. रात्रभर कीर्तनाचा आस्वाद घेतल्यानंतर रात्री साधारण 1च्या सुमारास कीर्तन संपलं. त्यानंतर हरिभक्त पारायण माऊली दिगंबरराव कदम, हरिभक्त पारायण प्रसादराव कदम आणि हरिभक्त पारायण माणिकराव कराळे हे तिघेजण दुचाकीवर आपल्या गावाकडे निघाले. मात्र परभणी जिंतूर महामार्गावर झरी गावाजवळ लोअर दुधना कालव्याचा परिसरात त्यांचा दुचाकीचा आणि कारचा भीषण अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की ही दुचाकी दूर फेकली गेली. घटनेची माहिती मिळताच तिघांनाही तातडीने परभणी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांनाही मयत घोषित केलं. कीर्तनातून परतणाऱ्या या तिघा वारकऱ्यांचा असा करुण अंत झाल्याने संपूर्ण परभणी जिल्हा शोककळा पसरली. आई वडिलांचा आक्रोश, नातेवाईकाचा हंबरडा आणि वारकरी संप्रदायातील हळहळ मन हेलावून टाकणारी आहे. भक्तेच्या वाटेवर निघालेले हे वारकरी आता कायमचे विठ्ठलाच्या चरणी विलीन झाले.